मग हे पट्टण नगरीमध्ये गेली, हां म्हणजे गोपीचंद राजाच्या नगरीत. हां आणि मग तिथं गेलं तर लगेच त्या जागेवर गेले ना. हम्म, हे टाकली होती जालिंदरनाथ, त्यांची गुरु हम्म. टाकली होती. हम्म, तिथे गेल्याबरोबर लगे आदेश म्हणून आवाज आला खालून. हम्म, ते म्हणले आपण कोण? म्हणले मी तुझा गुरु आहे. हम्म, तुम्हाला तुमची दाशी अशी कोणी केली? मी त्याला आताच आता फुकून टाकीतो. हम्म, हम्म, ते म्हणले नको, पुढं कार्य हम्म, तू आताच नको, ती तुपली तीर्थ करू, अजून पुढे कार्य होणार आहे, फुकू नको त्याला. हम्म, गेला त्यातला. आणि मग असं तलाव होता, आंबे पहाडाला लागलेले होते, हम्म, आणि पाणी होतं. हम्म, आणि उन्हाळा दिवस तिथं मच्छिंद्र आपली गोरक्षनाथ हम्म, कानिफनाथाची गाठ पडली हम्म, आणि तिकडे गेली होती. हम्म, म्हणजे गोरक्षनाथ कानिफनाथाला, हम्म, त्या जालिंदरनाथाला तुमची दाशी अशी को म्हणली. हम्म, ते म्हणले मला राजाने असं केलं. म्हणले फुकू का त्याला? म्हणले नको फुकू, पुढं माग शिष्य कानिफनाथ ते सगळं करीन म्हणले. हम्म, फक्त कानिफनाथाला सांग म्हणले, तुला जर भेटला तर, मग कोणालाच नको सांग. ते गेला मग. आणि इकडं 700 शिष्य सहित कानिफनाथ गेले श्रीराज्यात. हम्म, बाकीचे आले मागं पळून, म्हणले तिकडे जगत नाही कोणी. 7 शिष्य ते गेले. मग आता तिकडे गेले, मच्छिंद्रनाथांनी नेलं त्यांना, 6 महिना ठेवलं. हम्म, म्हणले ही बातमी पुढं फुटू नको. म्हणले मला काय करायची, मी काय सांगू. आणि ते तिकडून आले. हम्म, गोरक्षनाथ आपल्या गुरुचा शोध करीत होता, आणि कानिफनाथ आपल्या गुरुचा शोध करीत होता. आणि दोघं त्या तलावाच्या ठिकाणी आले. आंब्याचे पहाड होते. बसले, म्हणले गप्पा झाल्या, इकाड्या तिकाड्या, तुमचा गुरु कोण आमचं कोण. आणि निघायचे. ते म्हणले आपलं बोलणं झालं, पण आपलं काही पाहुणचार. कानिफनाथ म्हणले ते काय आंबेत पहाडाला. म्हणले मग घ्या बोलून. बसल्या जागेवर बोलून घेतली. आंबे बिंबे खाल्ले, उरलेले आंबे राहिले खाली. मग कानिफनाथाने बी लवंग सुपारी कात्रा पुढून बोलून घेतलं, पानाची विडे ते खाल्लं. निघायचं का. गोरक्षनाथ महाराज म्हणले ते उरलेले आंबे लावून द्यायचे आता झाडाला. कानिफनाथ म्हणले मला नाही येत. ते म्हणला तो काय गुरु आहे, असं कसं गुरु, तुला विद्या नाही शिकली, तुला आमकं नाही शिकलं. गोरक्षनाथ म्हणले आणि तू कशाचं गुरु काय तुझं, दोघाच लागलं म्हणलं. अरे तो हा गुरु लिरिक पचतोय म्हणला, त्याला असा वाजतात भेटलाय तर त्याला निघता सुद्धा यायला म्हणला. आणि ते म्हणला तो हा गुरु तर नारकात पचतो. दोघाचं लागलं भांडण. मग परत गोडी आली, म्हणली जाऊ द्या आपलं सोडून द्या, तुझ्यामुळं माझ्या गुरुचा शोध लागला, माझ्यामुळे तुझ्या गुरुचा शोध लागला. त्याला कानिफनाथ त्या याच्यात गोपीचंद राजाच्या नगरीत. मग राजाला कळालं, राजा लगेच पालखी घेऊन गेला. गोपीचंद राजा म्हणले नाथ महाराजांनी त्याचा 800 गुरु करा म्हणले. काय 700 शिष्य, काय त्यांचा दलभार, काय त्यांचं वजन, काय त्यांचं हे. मग गेले पालखीच्या खाली लांबच उतरले, गेल्याबरोबर वाटाणा घातली. कानिफनाथ महाराज म्हणले मला काय वाटाणा घालतो आणि मला अनुग्रह मागतो. अरे ज्याचा मला अनुग्रह आहे ते तर तो लिदीत टाकला म्हणले. असा थार थार कापायला लागला. आता मला क्षमा करा, आता मला क्षमा करा, आता मला क्षमा करा. ते म्हणले याला जर भस्म करावं तर आपलं पुढचं कार्य राहील. म्हणून गेले राजवाड्यामध्ये. मग ते मुहूर्त पाहिलं, मग ते सोन्याचे पुतळे, आपले चांदीचे पुतळे, आपले तांब्याचे रुपयाचे पुतळे गेले. ते म्हणजे राजा कुदळ टाकायची, पटकन बाजूला व्हायचं, नाही तर लगेच भस्म. कुदळ टाकली बाजूला व्हायचं. मग तिथं ते ठेवायचा पुतळा. ते सगळं कार्य झाले. मग काळी जालिंदरनाथ